नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे विद्यार्थी मित्र बालमानसशास्त्र. तर बालमानसशास्त्र या विषयावर आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते असे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. विद्यार्थी मित्र, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, विशेष म्हणजे आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते अशाच प्रश्नांचा समावेश आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्र, बघा, आजच्या या सेशनमध्ये आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे बघा, ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीचा जनक कोण आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रश्न काय विचारतात आपल्याला, या ठिकाणी ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीचा जनक कोण आहे. ऑप्शन बघा, थॉर्नडाईक, पॅव्लॉन, स्किनर आणि लेव्हिन. ओके, तर ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती जी आहे त्या उपपत्तीचा जनक आहे विद्यार्थी मित्र कर्ट लेव्हिन. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कर्ट लेव्हिन जो आहे हा ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीचा जनक आहे. ओके, स्किनर जो आहे, स्किनर कुठला आहे तर स्किनर विद्यार्थी मित्र साधक अभिसंधान. ओके, स्किनर कुठला आहे तर साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक आहे. पॅव्लॉन, ओके विद्यार्थी मित्र, पॅव्लॉन जो आहे हा अभिजात अभिसंधान, पॅव्लॉन जो आहे हा अभिजात अभिसंधानचा आहे. ओके, त्यानंतर थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद पद्धती. ओके, पहा आता याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती जे आहे ते संपूर्ण नाव काय, कर्ट लेव्हिन आहे. ओके, पूर्ण काय, कर्ट लेव्हिन. ते कोणत्या देशाचा होता कर्ट लेव्हिन हा मानसशास्त्रज्ञ, कुठल्या देशाचा होता तर हा जर्मनी या देशाचा होता. आणि विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी विद्यार्थी मित्र जेव्हा व्यक्ती विविध अनुभव ग्रहण करतो त्याचे स्मृती ठसे जे आहे ते मनावरती निर्माण होतात आणि त्याची ज्ञानात्मक रचना जी आहे ती तयार होते. बघा, आपल्या मनामध्ये जे आहे त्याची स्मृती ठसे या निर्माण होतात आणि ज्ञानात्मक पद्धतीने त्याची रचना त्या ठिकाणी होते. विद्यार्थी मित्र, यालाच अध्ययन असे म्हणतात आणि अशी व्याख्या जी आहे ही कर्ट लेव्हिन यांनी मांडली आहे. ओके, अध्ययनाची ही व्याख्या काय, कर्ट लेव्हिन यांनी मांडलेली आहे. आणि एखादी क्रिया साधनीभूत होते तेव्हा त्या साधक अभिसंधान असे देखील म्हणतात. ओके, बघा, एखादी क्रिया जेव्हा साधनीभूत होते त्याला साधक अभिसंधान असे म्हटल्या जात असते. आता विद्यार्थी मित्र, साधक अभिसंधान या उपपत्तीचा जनक कोण आहे हा प्रश्न आपल्याला नंतर विचारलेला आहे. तर बघा, साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक कोण आहे, थॉर्नडाईक, पॅव्लॉन, स्किनर की कोहलर. आपण यापूर्वीच बघितलं होतं की साधक अभिसंधान ही जी उपपत्ती आहे या उपपत्तीचा जनक कोण आहे तर तो आहे विद्यार्थी मित्र स्किनर. ऑप्शन नंबर 3 स्किनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्किनर जो आहे हा साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक आहे. ओके, कोहलर जो आहे हा समष्टीवादी उपपत्ती. कोहलरची कोणती आहे, कोहलरची आहे समष्टीवादी उपपत्ती. ओके, पॅव्लॉन अभिजात अभिसंधान, यापूर्वीच आपण बघितलं अभिजात अभिसंधान या उपपत्तीचा जनक कोण आहे, पॅव्लॉन. आणि थॉर्नडाईक विद्यार्थी मित्र साधक या ठिकाणी प्रयत्न प्रमाद. ओके, थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद उपपत्ती. बघा, या टाईपची चारही हे आहेत. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, साधक अभिसंधान जी उपपत्ती आहे यामध्ये काय तर विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त जेव्हा एखादी क्रिया साधनीभूत होते तेव्हा त्या साधक अभिसंधान असे म्हणतात. ओके, बुर्रास फ्रेडरिक स्किनर हे या शास्त्रज्ञाचं पूर्ण नाव आहे. हा कुठल्या देशाचा होता तर हा अमेरिका या देशाचा होता. कुठल्या देशाचा, हा अमेरिका या देशाचा होता. आणि यांनी कबुतरावरती प्रयोग केला होता. ओके, साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये कोणत्या प्राण्यावर प्रयोग करण्यात आला होता तर तो कबुतरावरती प्रयोग जो आहे हा करण्यात आलेला होता. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा. ओके, काय म्हटलं या ठिकाणी बघा, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जी आहे ती खालीलपैकी कोणी सुरू केली. बघा, जी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आहे ही कोणी सुरू केली होती. ऑप्शन बघा या ठिकाणी, ॲरिस्टॉटल, मॅकडुगल, विल्यम वुंड आणि कोहलर. ओके, तर पहिली मानसशास्त्रीय जी प्रयोगशाळा ही कोणी सुरू केली होती तर ही विद्यार्थी मित्र विल्यम वुंड यांनी सुरू केली होती. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी विल्यम वुंड जो आहे याने जर्मनीमधील लाइप्झिग
जर्मनीमधील लाइप्झिग या ठिकाणी जी आहे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जी आहे ती सुरू केली होती. ओके, पहा या ठिकाणी लाइप्झिग येथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जी आहे ती 1879 मध्ये सुरू करण्यात आली. आता याचं महत्त्व काय, तर ही जगातील पहिली अधिकृत मानसशास्त्रीय प्रयोगशाळा होती, ज्यामुळे मानसशास्त्राची एक स्वतंत्र विज्ञान म्हणून त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि यामध्ये आता सहकारी कोण होता, तर टिचनेर जो आहे या ठिकाणी या मानसशास्त्रीय प्रयोगशाळेमध्ये हा विल्यम वुंट यांचा सहकारी होता. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजेच TET संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्याकडून मिस होणार नाही. विद्यार्थी मित्र, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, परिपक्वतामध्ये परिपक्वतामध्ये जुळ्या मुलांवर रिकामी जागा यांनी प्रयोग केले. बघा, परिपक्वतेमध्ये जी जुळी मुली आहेत तर या जुळ्या मुलांवरती कोणी प्रयोग केले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा, डॉक्टर गॅरेट, वॅटसन, डॉक्टर गिझेल आणि प्लेटो. तर जुळ्या मुलांवरती कोणी प्रयोग केले विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी डॉक्टर गिझेल यांनी केले. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र सॉरी डॉक्टर गिझेल आणि डॉक्टर गॅरेट यांनी केले होते. ओके, जुळ्या मुलांवरती प्रयोग म्हटलेला आहे. जुळे मुलं जी होती, जुळी मुली. ओके, तर बघा डॉक्टर गॅरेट जे होते यांनी जुळ्या मुलांवर प्रयोग केला होता. ओके, डॉक्टर गॅरेट जे यांनी जुळ्या मुलांवरती प्रयोग केला होता. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा, परिपक्वतेमध्ये जुळ्या मुलांवर जो प्रयोग आहे, परिपक्वतेमध्ये जुळ्या मुलांवर प्रयोग हा डॉक्टर गिझेल यांनी केला होता. कोणी, डॉक्टर गिझेल यांनी केला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, आर्नोल्ड गिझेल हे यांचं पूर्ण नाव आहे. बघा यांनी काय केलं होतं विद्यार्थी मित्र, तर अध्ययन प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय, तर परिपक्वता. ओके, अध्ययन प्रक्रियेमधील एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे परिपक्वता. आता परिपक्वता कशी असते, दोन पद्धतीची, एक असते शारीरिक आणि दुसरी असते मानसिक. तर मग शारीरिक आणि मानसिक परिपक्वतेनंतर थोड्या कालावधीत चांगले अध्ययन होऊ शकते असे डॉक्टर आर्नोल्ड गिझेल यांनी जुळ्या मुलांवर प्रयोग करून त्या ठिकाणी सिद्ध केलं. ओके, चला बघा, आता यामध्ये काय येतं, अमूर्त कल्पना व्यवस्थितपणे समजण्यासाठी मानसिक पक्वता असणं गरजेचं असते. ओके, बघा, ज्या अमूर्त कल्पना आहेत ज्या आपल्याला व्यवस्थित जर समजायच्या असेल तर त्या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे, तर मानसिक पक्वता जी आहे, मानसिक परिपक्वता ही असणं खूप गरजेचं आहे. मग तर्क, बघा यामध्ये बीजगणित, तर्कशास्त्र यासारखे विषय जे आहेत हे विशिष्ट मानसिक पक्वता प्राप्त झाल्यानंतरच अध्ययनार्थ्यांना शिकवावेत. ओके, बघा काही विषय जे असतात हे विशिष्ट प्रकारची जी मानसिक परिपक्वता जोपर्यंत विद्यार्थ्याची येत नाही तोपर्यंत त्याला शिकवणे व्यर्थ आहे. त्यावेळीच त्या ठिकाणी त्यांना शिकवावी लागतात, जसं की अंकगणित झालं, बीजगणित झालं. ओके, तर बघा पहिल्या वर्गापासून अंकगणित हा विषय विद्यार्थ्यांना असतो का, नसतो, कारण की त्यावेळी त्यांची मानसिक परिपक्वता तेवढी नसते. मग त्यामुळे विशिष्ट मानसिक परिपक्वता प्राप्त झाल्याच्या नंतरच काही विषय हे विद्यार्थ्यांना शिकवावे लागतात. मग पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 2 वर्ष वयाच्या मुलाला, बघा 2 वर्ष वयाचा जो मुलगा आहे तर 2 वर्ष वयाच्या मुलाला श्रवण आणि भाषण ही कौशल्य लवकर आत्मसात होते, पण शारीरिक पक्वतेच्या अनुभवानुसार तो लेखन कौशल्य लवकर आत्मसात करू शकत नाही. ओके, बघा लेखन कौशल्य तू आत्मसात करू शकेल का लवकर 2 वर्षाचा मुलगा, नाही का, शारीरिक पक्वतेच्या अभावी. ओके, चलो क्लिअर आहे सर्वांना हा पॉईंट. तर बघा यानंतर पुढचे प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय आहे, अध्ययन म्हणजे नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ओके, अध्ययन म्हणजे काय, तर नव्या परिस्थितीमध्ये प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी अध्ययनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, कोणाची व्याख्या आहे, गॅरेट, मन, स्किनर आणि कोहलर. तर विद्यार्थी मित्र, अध्ययन म्हणजे अशी कृती
जी नव्या परिस्थितीत प्रतिसाद देण्याचे आयोजन करते ही व्याख्या आहे विद्यार्थी मित्र अध्ययनासंदर्भात गॅरेट यांची. ऑप्शन नंबर 1 गॅरेट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा काय म्हटलं या ठिकाणी. आता अध्ययनाच्या विविध व्याख्या या ठिकाणी आपण समजून घेऊया. यामध्ये पील हा जो मानसशास्त्रज्ञ होता यांनी काय म्हटले आहे तर व्यक्तीने स्वतःच्या वातावरणातील बदलानुसार स्वतःच्या वर्तनात बदल घडून आणणे म्हणजे अध्ययन होय हे सांगितलेलं आहे पील याने. मन या मानसशास्त्रज्ञाने काय सांगितलेलं आहे रे तर अनुभव व वर्तन यातील सुधारणा म्हणजे काय अध्ययन आहे. बघा मन हे जे मानसशास्त्रज्ञ होते यांनी काय म्हटले आहे तर अनुभव आणि वर्तन यातील सुधारणा म्हणजे काय तर अध्ययन होय. आणि गॅरेट यांचीच म्हणजे काय यांची व्याख्या ज्यावरती आपल्याला प्रश्न होता. अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीमध्ये प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ओके, अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीमध्ये प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला व्याख्या आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या लावा या टाईपचा देखील परीक्षेमध्ये यापूर्वी प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वपूर्ण आहे. वाटलं त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, आणि व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र काय आहे पहा उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण. ओके, काय म्हटलेलं आहे तर उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली. कोणी मांडलेली आहे रॉबर्ट वॉल, एरिक्सन, डॉक्टर ब्लूम आणि डॉक्टर काव्हर. तर उद्दिष्टांचे जे श्रेणीबद्ध वर्गीकरण आहे ते डॉक्टर ब्लूम यांनी केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 डॉक्टर ब्लूम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र उद्दिष्टांचं जे श्रेणीबद्ध वर्गीकरण झालं तर ही वर्गीकरण संकल्पना डॉक्टर ब्लूम यांनी मांडली. यामध्ये त्यांनी 3 प्रकारे वर्गीकरण केलं. ओके, यामध्ये बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. ओके, या 3 पद्धतीमध्ये जे आहे उद्दिष्टांचं वर्गीकरण हे डॉक्टर ब्लूम यांनी केलं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत. ओके, बघा बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत हा कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे. थॉर्नडाईक, थर्स्टन, स्पियरमन की कोपका. ओके, तर बुद्धिमत्तेचा जो द्विघटक सिद्धांत आहे ओके हा कोणी मांडलेला आहे तर हा स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 स्पियरमन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी बुद्धिमत्तेचे यांनी विद्यार्थी मित्र 2 गट सांगितले होते. ओके, पहा यामध्ये एक विशिष्ट गट असतो ज्याला S1 म्हणतात, सामान्य गट त्याला S2. ओके, आणि या ठिकाणी इंटेलिजन्स जी आहे या ठिकाणी मांडलेली आहे. ओके, बघा या ठिकाणी थर्स्टनची आहे. थर्स्टनची कुठल्या विद्यार्थी मित्र तर थर्स्टन या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता कोणती मांडली आहे तर अनेक घटक. ओके, अनेक घटक बुद्धिमत्ता जी आहे ती कोणी सांगलेली आहे तर ही थर्स्टन या मानसशास्त्राने सांगितलेली आहे. आणि स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितले आहे. तर द्विघटक बुद्धिमत्तेचा सिद्धांत हा स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे. ओके, बघा या ठिकाणी याचं सविस्तर स्पष्टीकरण देखील आपण बघूया. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणाचा आहे स्पियरमन यांचा आहे. स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितले. एक म्हणजे सामान्य घटक जनरल फॅक्टर ज्याला म्हणतो आणि दुसरा आहे विशिष्ट घटक स्पेसिफिक फॅक्टर. ओके, 2 पद्धतीची बुद्धिमत्ता असते असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले. बघा गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले. आता हा प्रश्न आतापर्यंत TET परीक्षेमध्ये 4 ते 5 वेळा रिपीट झालेला आहे. ओके, बघा 100, 110, 120 की 130 यापैकी सांगितले होते ते 120 घटक. ओके, बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सांगितले होते या ठिकाणी बुद्धिमत्तेचे घटक जे की कोणी सांगितले गिलफोर्ड यांनी किती 120 घटक. ओके, यांचं म्हणणं आहे की बुद्धिमत्ता ही 120 घटकांपासून बनलेली आहे. ओके, चलो यानंतर बघा मानसिक वयाचा शोध कोणत्या मानसशास्त्रज्ञाने लावला. बघा मानसिक वय ही जी संकल्पना आहे म्हणजेच मानसिक वयाचा शोध हा कोणत्या मानसशास्त्रज्ञाने लावला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन्स बघा टिचनेर, पॅवलॉन, अल्फ्रेड बिने आणि गिलफोर्ड. तर मानसिक वयाचा शोध हा कोणत्या मानसशास्त्राने लावला विद्यार्थी मित्र तर हा लावला या ठिकाणी अल्फ्रेड बिने. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर
आहे. ओके, अल्फ्रेड बिने यांनी कशाचा शोध लावला विद्यार्थी मित्र? तर मानसिक वय, मेंटल हेल्थ ज्याला म्हणतो आपण, त्याकरता हा शोध लावलेला आहे. ओके, बघा याकरता त्यांनी एक बुद्धिमापन पट्टी या ठिकाणी निर्माण केली. त्या पट्टीच्या आधारे मानसिक वयाचा शोध हा घेण्यात येतो. ओके, बघा विद्यार्थी मित्र, आणि आता मानसिक वयाच्या शोधावरून काय, मानसिक वयाच्या संकल्पनेवरून आपल्याला बुद्धिमत्ता IQ काढणं हे शक्य झालेलं आहे. ओके, बघा त्या ठिकाणी बुद्धिमत्तेचं काय एक सूत्र आहे, ज्यामध्ये बघा बुद्धिमत्ता जर काढायची असेल, ओके, IQ ज्याला आपण म्हणतो इंटेलिजन्स, ओके, यामध्ये MA म्हणजेच काय, मेंटल हेल्थ, ओके, या ठिकाणी मानसिक वय ज्यामध्ये MA म्हणजे मेंटल एज. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्र दुसरी गोष्ट असते ती म्हणजे शारीरिक वय. ओके, बघा म्हणजे फिजिकल एज जो असतो या ठिकाणी, ओके, त्यानंतर गुणिले 100 हे याचं आहे सूत्र. ओके, चला बघा या ठिकाणी मानसिक वयाचा शोध हा अल्फ्रेड बिने या मानसशास्त्रज्ञाने लावला. बुद्धिमापन क्षेत्रात बिने यांनी केलेले सर्वात मोठे कार्य म्हणजेच काय तर मानसिक वयाचा शोध. ओके, म्हणजेच काय तर मानसिक वयाचा शोध हे त्यांनी बुद्धिमापन क्षेत्रामध्ये केलेलं सर्वात मोठं कार्य आहे. ओके, यामध्ये काय तर बुद्धिमापन परिणाम श्रेणीच्या म्हणजेच बिने सिमन स्केल ऑफ इंटेलिजन्स असं म्हटलं आहे, याच्या मदतीनं मानसिक एज म्हणजे मेंटल एज शोधून काढता येते आणि जन्मतारखेवरून शारीरिक एज, ओके, म्हणजे या ठिकाणी काय क्रोनॉलॉजिकल एज ज्याला आपण म्हणतो ते समजते. आणि या दोन्ही वयांच्या मदतीने, जी दोन्ही वय आहे या दोन्ही वयांच्या मदतीने आपल्याला बुद्धिगुणांक, बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स कोटेंट ज्या ठिकाणी आहे तो काढता येतो, ज्याला आपण बुद्ध्यांक काढतात. आणि याकरता एक सूत्र आहे बघा, जे मी तुम्हाला यापूर्वी लिहून दिलं होतं. तर बघा सूत्र काय आहे या ठिकाणी, बुद्ध्यांक म्हणजेच काय या ठिकाणी इंटेलिजन्स IQ, ओके, बुद्धिमत्ता बरोबर काय मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणाकारामध्ये काय तर 100. ओके, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणाकारामध्ये 100 हे आहे या ठिकाणी कोणाचीही बुद्धिमत्ता काढायची तर बुद्धिमत्ता काढण्याचं सूत्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र बघा, समष्टीवादी उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? ओके, बघा समष्टीवादी उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? आता विद्यार्थी मित्र, जी समष्टीवादी उत्पत्ती आहे हिला अजून एक नाव आहे ज्यालाच म्हणतात समाकारवादी उत्पत्ती. ओके, समाकारवादी. त्यानंतर अजून जर म्हटलं तर बघा या ठिकाणी मर्मदृष्टी, आता हे दोन्ही नावं आहेत एकाच उत्पत्तीचे. मग आता सांगा मर्मदृष्टी असो, समाकारवादी असतो किंवा समष्टीवादी असो, या उपपत्तीचे जनक कोण आहे? तर ते आहेत कोहलर. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कोहलरने कशावरती प्रयोग केला होता? तर या ठिकाणी माकडावर प्रयोग त्या ठिकाणी त्यांनी केला होता विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी समष्टीवादी, मर्मदृष्टी, समाकारवादी उपपत्ती जी आहे ती कोहलर यांची आहे. ओके, बघा या ठिकाणी कोका कोहलर यांनी ही मांडली आहे. प्रयोग कशावरती केला तर सुलतान नावाच्या एका माकडावर केला होता, एका चिंपांझी माकडावरती त्यांनी हा प्रयोग केला होता. मग यामध्ये काय तर समस्या सोडवताना अचानक एकदम मार्ग किंवा उपाय आपल्याला सापडतो, याला मर्मदृष्टी असे म्हणतात. बघा समस्या सोडवत असताना अचानक आणि एकदम ज्यावेळेस आपल्याला उपाय सापडतात याला काय म्हणतात तर याला मर्मदृष्टी असे म्हणतात विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र बघा, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच TET संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. ओके, आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ओके, पहा अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा जेरॉन ब्रुनर, एरिस्टॉटल, डॉक्टर ब्लूम आणि कोहलर. तर अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणून कोणास ओळखतात विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी बघा या ठिकाणी जेरॉन ब्रुनर, ओके, जेरॉन ब्रुनर यांच्यासोबत त्याचे सहकार्य होते ते म्हणजे मार्शविल. ओके, मार्शा विल या दोघांनी काय या ठिकाणी अध्यापन प्रतिमानाचा शोध लावला होता. ओके, यांना अध्यापन प्रतिमानाचे जनक असे म्हणतात, ब्रूस जॉइस आणि मार्शविल. ओके, तर अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे काय
हे एक प्रकारचं काय आहे विद्यार्थी मित्र, तर हे एक प्रकारचं नियोजन आहे किंवा नमुना आहे. या प्रतिमानामुळे अभ्यासक्रमाची रचना करता येते. बघा, यामुळे काय होतं, जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची रचना करता येते. त्यानंतर वर्गातील अध्यापनाला दिशाही त्या ठिकाणी देता येते. आणि अध्यापनाची एकूण किती प्रतिमाने आहेत असा प्रश्न आला तर अध्यापनाची एकूण 22 प्रतिमाने आहेत. ओके, एकूण किती आहेत तर अध्यापनाची एकूण 22 प्रतिमाने आहेत विद्यार्थी मित्र. ओके, पहा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे, समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येते, यालाच काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, याला काय म्हणता येईल आपल्याला बरं, प्रेरणा, संवेदना, अवबोध की प्रतिमा. ओके, पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करणे म्हणजेच काय तर मनातल्या मनात त्याची प्रतिमा तयार करणे होय. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 प्रतिमा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, याला काय म्हणतो आपण, तर याला प्रतिमा असे आपण म्हणतो. मग आता प्रतिमेचे बघा विद्यार्थी मित्र, ज्ञानेंद्रियाच्या अनुभवानुसार जे आहे प्रतिमेचे प्रकार पडतात. यामध्ये पहिली प्रतिमा आहे ती दृक प्रतिमा, दुसरी आहे श्राव्य प्रतिमा, तिसरी आहे ते गंध प्रतिमा, त्यानंतर रस प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा, असे प्रतिमेचे विविध प्रकार जे आहेत विद्यार्थी मित्र हे ज्ञानेंद्रियांच्या अनुभवानुसार पडत असतात. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केले. ओके, बघा मानवी ज्या गरजा आहेत या गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा थॉर्नडाईक, मॉस्लो, जड आणि यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, गरजांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण हे या ठिकाणी मॉस्लो, ओके, अब्राहम मॉस्लो यांनी केलेलं आहे. बघा त्यांचं पूर्ण नाव काय तर अब्राहम मॉस्लो. ओके, यांनी जे आहे गरजांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेलं आहे. जड जे आहे यांची काय, यांची सामान्यीकरण उपपत्ती आहे. जड यांची काय विद्यार्थी मित्र, तर सामान्यीकरण उपपत्ती आहे. ओके, सामान्यीकरणाचा सिद्धांत जो आहे हा CH जड यांचा आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण अब्राहम मॉस्लो यांनी केले. गरजांचं जे श्रेणीबद्ध वर्गीकरण आहे ते अब्राहम मॉस्लो यांनी केलं. त्यांनी अशा पद्धतीच्या पिरॅमिडमध्ये जे आहे ते गरजांचं वर्गीकरण केलं. या ठिकाणी बघा सर्वात खालच्या स्तरावरती त्यांनी कुठली ठेवली, तर शारीरिक गरज जी आहे ती सर्वात खालच्या स्तरावरती ठेवली. त्यानंतर त्यावरती ठेवली सुरक्षितता, त्यानंतर सहवास, प्रेम, प्रतिष्ठा आणि सर्वाधिक जे या ठिकाणी सर्वात वरच्या स्थानी ठेवली म्हणजे आत्मप्रतीची. ओके, या ठिकाणी काय आत्मप्रचिती हे सर्वात वरती ठेवलेलं आहे. ओके, चलो या ठिकाणी आपल्याला या टाईपवर देखील प्रश्न येतो. अब्राहम मॉस्लो यांनी गरजांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये सर्वात खालच्या पातळीवरती कोणती गोष्ट ठेवली आहे, तर शारीरिक गरज सर्वात खालच्या पातळीवर ठेवली आहे. सर्वाधिक श्रेष्ठ पातळीवर काय ठेवलं आहे, तर आत्मप्रचिती हे सर्वात श्रेष्ठ पातळीवरती ठेवलेलं आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, बोधात्मक विकास प्रतिमानाचे जनक कोण आहेत. ओके, बघा अध्यापन प्रतिमाने जे आहेत एकूण 22 जी अध्यापन प्रतिमाने आहे त्यापैकी बोधात्मक विकास हे जे अध्यापन प्रतिमान आहे विद्यार्थी मित्र, तर याचे जनक कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, मग बोधात्मक विकास प्रतिमानाचे जनक कोण आहेत, तर जीन पियाजे हे येतात. ओके, त्यामुळे जीन पियाजे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, जीन पियाजे हे बोधात्मक विकास प्रतिमानाचे जनक म्हणून ओळखल्या जातात. ओके, बघा विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण अध्यापन प्रतिमाने आणि त्यांचे जनक आपण अभ्यासूया जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप महत्त्वाची आहेत. ओके, पहा या ठिकाणी रिचर्ड सचमन उच्च प्रशिक्षण प्रतिमान येतं, हिल्डा टाबा उद्गमन प्रतिमान, जेरॉन ब्रुनर संकल्पना प्राप्ती प्रतिमान. ओके, यांना अध्यापनाची प्रतिमा याचे जनक देखील म्हणतात. जीन पियाजे ज्यावरती आपला प्रश्न होता बोधात्मक विकास प्रतिमान. ओके, जीन पियाजे यांचं काय तर बोधात्मक विकास प्रतिमान आहे. अग्रत संघटक प्रतिमान डेव्हिड आसुबेल या मानसशास्त्रज्ञाचा आहे. स्मृती प्रतिमान जे जेरी लुकस यांचं आहे आणि जीवशास्त्रीय पुच्छा प्रतिमान जोसेफ श्वॉब यांचा आहे. ओके, जीवशास्त्रीय पुच्छा प्रतिमान ज्याचे जोसेफ श्वॉब या मानसशास्त्रज्ञाचं आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडतो तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ त्या ठिकाणी तुमच्याकडून मिस होणार नाही विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, अध्यापनातील प्रगती दाखवणाऱ्या आलेखास काय म्हणतात? बघा, अध्यापनातील जी आपली प्रगती आहे हा प्रगती दाखवणारा आलेख जो असतो या आलेखाला काय म्हणतात असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, काय म्हणतात त्याला? अध्यापन वक्र, अध्ययन वक्र, बिंदू चक्र की प्रगती चक्र. ओके, तर बघा आपल्याला कशातील प्रगती दिसते? अध्ययनातील. मग अध्ययनातील प्रगती दिसणारा कोणता असणार आहे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र अध्ययन वक्र. ओके, कशामध्ये दिसणार आहे? अध्ययन वक्रानुसार. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 अध्ययन वक्र हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. बघा, अध्ययनातील प्रगती दाखवणाऱ्या आलेखास अध्ययन वक्र असे म्हणतात. ओके, अध्ययन वक्र असे त्या ठिकाणी म्हणतात. विशिष्ट कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थ्यांनी केलेले प्रयत्न, त्याने केलेली प्रगती यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे आलेखाच्या मदतीने आपल्याला दाखवले जाते. ओके, मग या अध्ययन आलेखास किंवा याला काय म्हणतात? अध्ययन वक्र असे म्हणतात. ओके, अध्ययन आलेख किंवा अध्ययन वक्र असे म्हणतात. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, हा जो अध्ययन वक्र आहे या अध्ययन वक्राची काही वैशिष्ट्ये आहेत. ओके, अध्ययन वक्राची काय तर काही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये? एक म्हणजे सुरुवातीचा टप्पा. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय तर सुरुवातीचा टप्पा. आता जो अध्ययन चक्राचा सुरुवातीचा टप्पा असतो यावेळी काय तर नवीन कौशल्य शिकताना सुरुवातीला प्रगतीचा वेग हा मंद असतो, कारण नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची शक्ती आणि बुद्धी त्या ठिकाणी खर्च होते. ओके, सुरुवातीचा वेग हा कसा असतो? मंद असतो. त्यानंतर जलद प्रगतीचा टप्पा. आता मूलभूत गोष्टी या ठिकाणी मूलभूत संकल्पना समजतात. मूलभूत गोष्टी समजल्यामुळे त्या ठिकाणी अध्ययनाचा जो वेग आहे हा कसा झपाट्याने होत असतो. ओके, या ठिकाणी वेग का असतो? हा झपाट्याने वाढतो. यानंतर पुढचा पॉईंट बघा, पठारावस्था. आता थर्ड पॉईंट आहे पठारावस्था आणि हा IMP आहे. ओके, या ठिकाणी IMP आहे, परीक्षेमध्ये विचारण्यात ज्यांचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्र. आतापर्यंत या टॉपिकवर आपल्याला 3 ते 4 वेळा जो आहे या पॉईंटवरती प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा मग पठारावस्था म्हणजे काय तर असा काळ आहे जिथे प्रयत्न चालू असूनही प्रगती ही खुंटल्यासारखी वाटते. ओके, प्रयत्न चालू असून देखील प्रगती जी आहे ती खुंटल्यासारखी वाटते. आलेखात ही स्थिती सपाट रेषेने दर्शवली जाते. ओके, आलेखामध्ये ही स्थिती काय बघा तर आलेखामध्ये अशी स्थिती जी आहे ती या टाईपच्या सपाट रेषेने ही दर्शवल्या जाते. यानंतर अंतिम प्रगतीचा टप्पा. ओके, अंतिम प्रगतीचा टप्पा. आता पठारावस्थेनंतर पुन्हा प्रगती सुरू होऊन आपण आपल्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचतो, याला अंतिम प्रगतीचा टप्पा असे म्हणतात विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा, आणि सर्वात शेवटी आहे शारीरिक परिसीमा, म्हणजे आपल्या ठिकाणी शरीराची परिसीमा या ठिकाणी आहे. मग शारीरिक परिसीमा म्हणजे काय तर प्रगतीच्या अंतिम टप्प्याचे शेवटचे टोक होय. ही अशी अवस्था आहे ज्यानंतर अध्ययनामध्ये अधिक प्रगती दिसून येत नाही. बहुतेक अध्ययनार्थीची प्रगती ही या शारीरिक परिसीमेच्या खालीच रेंगाळत राहते. ओके, चला खूप सर्वांना हा पॉईंट अगदी व्यवस्थितरित्या समजला असेल. कोणालाही या टॉपिकवरती कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन या ठिकाणी असणार नाही विद्यार्थी मित्र. बघा, आपल्याला यावरती जे आहे या संकल्पना ज्या आहेत या संकल्पनेवरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या सर्व संकल्पना आपण अगदी डिटेलमध्ये कव्हर केलेल्या आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्र? प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्र? प्रश्न असा आहे की प्रभुत्व संपादन उपपत्ती. काय म्हटलंय? प्रभुत्व संपादन उपपत्ती ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? ओके, प्रभुत्व संपादन उपपत्ती ही खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? बघा विद्यार्थी मित्र, जी प्रभुत्व संपादन उपपत्ती आहे ती कोणाची आहे बरं? प्रभुत्व संपादन उपपत्ती ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? जड, डॉक्टर ब्लूम, स्पियरमन की डेव्हिड आसुबेल? तर प्रभुत्व संपादन उपपत्ती विद्यार्थी मित्र ही डॉक्टर ब्लूम यांची आहे. ओके, डॉक्टर ब्लूम यांची कोणती आहे तर प्रभुत्व संपादन. ओके, प्रभुत्व संपादन.
CH जड यांची आहे सामान्यीकरण उत्पत्ती. ओके. स्पियरमन द्विघटक बुद्धिमत्तेचा काय द्विघटक सिद्धांत. बघा या ठिकाणी CH जड यांची सामान्यीकरण उत्पत्ती आहे. डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन, ज्यावरती आपला प्रश्न होता. स्पियरमन यांचा आहे द्विघटक सिद्धांत आणि डेव्हिड आसुबेल यांचा आहे अध्ययन अनुदेश उपपत्ती. ओके. डेव्हिड आसुबेल यांचं काय तर अध्ययन अनुदेश उपपत्ती ही डेव्हिड आसुबेल यांची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो. ओके. बघा जेव्हा कुठलीही गोष्ट असो आपण ती क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो आणि आठवायला शिकतो, मग त्या स्मरणास कोणते स्मरण असे म्हणतात. ओके. बघा स्मरणाचे प्रकार आहे, त्यापैकी हे कुठलं स्मरण झालं. सक्रिय स्मरण, मनोवैज्ञानिक स्मरण, बौद्धिक स्मरण आणि यांत्रिक स्मरण. तर विद्यार्थी मित्र हा जो स्मरणाचा प्रकार आहे याला मनोवैज्ञानिक स्मरण असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. मनोवैज्ञानिक स्मरण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता. बघा मानवी मनामध्ये जे संबोध निर्माण होत असतात तर संबोध निर्माण होत असताना त्यांचा क्रम असतो. ओके. संबोध निर्मितीचे काही टप्पे आहेत, मग त्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके. बघा विद्यार्थी मित्र काय आहे तर एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे. आता या ठिकाणी हा क्रम आपल्याला जो आहे तो समजून घ्यायचा आहे. ओके. हा काय करायचा आहे आपल्याला क्रम समजून घ्यायचा आहे. मग यामध्ये हा जो क्रम आहे हा क्रम समजून असताना आपल्याला काय बघावं लागेल विद्यार्थी मित्र. तर बघा सगळ्यात पहिले काय होणार आपल्याला सगळ्यात पहिले त्या वस्तूचं ज्ञान असणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीचा आपल्याला संबोध व्हायला असेल तर सगळ्यात पहिले काय त्याचं ज्ञान असायला हवं. मग क मध्ये आहे बघा वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान होणे हे पहिल्या स्थानी येणार क. आता क प्रथम स्थानी कुठे आहे बघा या ठिकाणी ऑप्शन आपण एलिमिनेट करून घ्यायचे. हे कटला आणि 4 कटला. ओके. दोन्ही याच्यात क काय. आता ज्यावेळेस आपल्याला वस्तूचं ज्ञान होते मग अशा नंतर काय व्हायला पाहिजे. मग या ठिकाणी ह्या ज्या वस्तू आहे या वस्तू आपण काय करायला हव्या तर एकाच जातीच्या अनेक वस्तूच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे. मग त्या वस्तू काय आपल्या ज्ञान झालं त्या वस्तूंचं काय गुणविशेष समजून घेणे आणि त्या वस्तू अलग अलग करणे हे झालं द्वितीय स्थानावर. ओके. हे येतं दुसऱ्या क्रमांकावरती म्हणजे क नंतर अ. ओके. क अ म्हणजे या ठिकाणी बघा क नंतर अ फक्त 2 मध्ये आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. चला आता हे कळालं आपल्याला विद्यार्थी मित्र. बघा मग आता आपण समजून घेऊया. त्यानंतर काय ब. मग अलग केल्याच्या नंतर काय अलग केलेल्या गुणविशेषणावरून सामान्यीकरण करणे. बघा या ठिकाणी अलग करणे, अलग केल्यानंतर काय तर अलग केलेल्या गुणविशेषणावरून सामान्यीकरण करणे हे देखील एक तुम्हाला म्हणजे अनंतर ब असलं पाहिजे. अनंतर ब असलंच पाहिजे. अनंतर ब या ठिकाणी फक्त इथेच आहे. ओके. इथे आहे मात्र हे सुरुवातीला एलिमिनेट झालेलं आहे. त्यामुळे सरळ सरळ आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 2. ओके. चला एलिमिनेशन मेथडने तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न घेऊया. बघा काय पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न काय खालील स्मृती प्रतिमान येतील. ओके. स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे. तर बघा स्मृती प्रतिमेचे जे काही टप्पे आहेत त्यामध्ये नुसार कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. प्राथमिक स्मृती प्रतिमा काय ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. सुरुवातीची जी स्मृती प्रतिमा आहे ही अणुप्रतिमेपेक्षा तीव्र असणार ना कमी तीव्र असते. हे अगदी बरोबर आहे. ओके. हे अगदी बरोबर आहे. आता बघा विद्यार्थी मित्र आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे बरोबर विधान कोणतं आहे. मग जर आपल्याला एक विधान बरोबर सापडलं तर इतर आपल्याला बघण्याचे चान्सेस आहेत का नाही. त्यामुळे बाकी इतर विधाने आपल्याला बघायची गरज नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. खाली दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचे कूट उकलल्यास. ओके. बघा अध्ययनाचे कूट उकलण्यास सहाय्य करणारे विधान कोणते. कुठले आहे बघा. व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्त्व देतो. ज्यावेळेस आपण निर्णय घेत असतो निर्णय घेताना आपण विचारापेक्षा भावनेला महत्त्व देतो का विद्यार्थी मित्र. नाही. हे चुकीचं आहे. ओके. या ठिकाणी चुकीचं आहे. उकल करायची आहे ना. जर उकल करायची असेल तर आपल्या भावना महत्त्वाच्या असणार का त्या ठिकाणी नाही विचार महत्त्वाचे असतात. एखादी व्यक्ती समस्या सोडवण्यापूर्वी समस्येतून स्वतःची सुटका करून घेते. ओके. बघा काय म्हटलंय तर एखादा व्यक्ती काय विद्यार्थी मित्र या ठिकाणी समस्या सोडवण्यापूर्वी समस्येतून स्वतःची सुटका करून घेते.
आता आपल्याला काय अध्ययनाची कूट उकलायची आहे, मग या ठिकाणी स्वतःला आधी सोडवण्याच्या पूर्वीच आपण त्या ठिकाणी निघून जाणार का? नाही. त्यामुळे हे देखील चुकीचं आहे. ओके, चला, हे विधान नाही. व्यक्ती आपापल्या सोयीनुसार अर्थ काढते. आता बघा, एखाद्या गोष्टी जर अध्ययनाचं कूटच उकलायचं आहे, त्याचं आपापल्या सोयीनुसार असणार काय कारण? एकच कारण असणार, त्यामुळे हे देखील नाही. ओके, आता उरलं एकच. एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करते. हे अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी ज्या अध्ययनाचं कूट जर उकलायचं असेल, याला सहाय्य करणारे विधान कोणतं आहे? तर पूर्णाबद्दल पूर्वग्रह न ठेवता, पूर्वग्रहाचा विचार न करता त्या ठिकाणी विचार करणे. ओके, चला बघा, यानंतर पुढील प्रश्न पहा. खाली दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे? ओके, बघा विद्यार्थी मित्र, अध्ययनाबद्दल अयोग्य म्हणजे चुकीचं असणारं लक्षण आपल्याला ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्टाप्रत जाणारी असते. ओके, अध्ययन एक वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्टाप्रत जाणारी असते. अगदी बरोबर आहे. उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचाली आवर्तने अनावश्यक ठरतात. अनावश्यक ठरतात का? अनावश्यक कशा ठरतील? या ठरतात आवश्यक. ओके, या ठरतात आवश्यक, म्हणजे हे विधान काय होतं? चुकीचं. आता आपल्याला ओळखायचं कोणतं आहे? चुकीचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 उद्दिष्ट प्राप्तीसाठी हालचालीचे आवर्तने अनावश्यक ठरणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या खालीलपैकी मर्यादा ज्या आहेत, या मर्यादेपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? ओके, अयोग्य. अनुधावनावरचा अभाव हे बरोबर आहे. पालकाची उदासीनता हे बरोबर आहे. शैक्षणिक साधनाची कमतरता हे बरोबर आहे. फक्त काय या ठिकाणी चुकीचं कोणतं आहे? समाजाचा केवळ गुणात्मक विकासावरती भर ही संकल्पना जी आहे ती चुकीच आहे, आणि हीच यावरची मर्यादा, या ठिकाणी चुकीची मर्यादा असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, सहसंबंध गुणक संख्या आणि त्यांचा लावलेला अर्थ. ओके, सहसंबंधाची गुणक संख्या आणि त्यांचा लावलेला जो अर्थ आहे, याच्या योग्य अशा जोड्या आपल्याला या ठिकाणी जुळवायच्या आहेत. ओके, बघा या ठिकाणी काय आहे? 0.20 किंवा त्यापेक्षा कमी सहसंबंध असेल, ओके, तर का काय असणार आहे विद्यार्थी मित्र? आता 0.20 किंवा त्यापेक्षाही कमी म्हटलेला आहे, मग अशा वेळी काय असणार आहे? तर अशा वेळी विद्यार्थी मित्र काय असणार आहे? हा सहसंबंध कसा असणार आहे? कमी आहे ना. ओके, काय सुरुवातीचाच हा काय कमी आहे, म्हणजेच हा कसा आहे विद्यार्थी मित्र? तर हा या ठिकाणी काय म्हणता येणार आपल्याला? तर हा सहसंबंध हा दुर्लक्षणायोग्य आहे. ओके, कसा आहे? हा दुर्लक्षणायोग्य आहे, खूपच कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला? या ठिकाणी बघा, तर अच क. ओके, एकचं काय? क विद्यार्थी मित्र. आता एकचं क आपल्याला एकाच ठिकाणी दिसतं, आणि ऑप्शन नंबर 3 त्यामुळे हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता 0.20 ते 40 पर्यंत असेल, ओके, 0.20 ते 40 असेल, तर हा सहसंबंध अल्प स्वरूपाचा झाला. त्यानंतर आता एक बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, सगळ्यात जास्त कोणता आहे? 0.70 ते 1 पर्यंत आहे, प्लस मध्ये 1 आहे. ओके, मग यामुळे याचं काय असणार आहे? सहसंबंध हा उच्चतम असणार आहे. आणि उरलं काय? तर या ठिकाणी 0.40 ते 0.70 हा सहसंबंध कसा आहे? मध्यम स्वरूपाचा असणार आहे. आणि असं हे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 3 उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती, ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन केल्या जाते आणि अध्यापन केले जाणे, ही खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे? असा प्रश्न विचारलेला आहे. समवाय पद्धती, समालोचन पद्धती, क्रमन्वित अध्यापन पद्धती आणि चित्रवाणी पद्धती. तर ही कुठली पद्धती आहे? तर ही आहे क्रमन्वित अध्यापन पद्धती. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? या ठिकाणी पहा, त्याची लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन केले जाते. ओके, लहान लहान पायऱ्या म्हणजे 1, 2, 3 या टाईप जर म्हटलं तर या ठिकाणी काय क्रम केल्या जातात. ओके, क्रम म्हणजे क्रमन्वित. ओके, क्रम केला म्हणजे क्रमन्वित अध्यापन पद्धती आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्ग खोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात? बघा, अशी कुठली अध्यापन पद्धती आहे ज्यामध्ये वर्ग खोल्या नसतात, मात्र विषयाच्या खोल्या त्या ठिकाणी असतात, आणि त्या खोली आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतर वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, या विषयाला आवश्यक नकाशे, चित्रे असतात, आणि बरोबर विषय तज्ज्ञ हजर असतो आणि अध्यापन कार्य त्या ठिकाणी चालते. मग ही कुठली अध्यापन पद्धती आहे? डाल्टन, प्रोजेक्ट, गॅरी की मूलोद्योग शिक्षण पद्धती?
तर विद्यार्थी मित्रो ही आहे डाल्टन पद्धती. ओके, कुठली आहे? डाल्टन अध्यापन पद्धती. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ओके, बघा किशोर अवस्थेतील जी मुले आहेत त्या मुलांच्या बाबतीत कोणते विधान योग्य आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा या ठिकाणी या मुलांची सामाजिक प्रवृत्ती उच्च स्वरूपाची असते, यांचे नैतिक वर्तन हे सांघिकतेवरती अधनिष्ठ असते, टोळीच्या हितासाठी आईवडिलांना फसवू शकतात आणि समवयस्कांबद्दल त्यांना आकर्षक वाटत नाही. आकर्षक वाटते. ओके, बघा आता किशोर वयातील मुले जी असतात ती टोळीच्या हितासाठी आपल्या आईवडिलांना देखील फसवू शकतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील कारक विकासाचे वैशिष्ट्य आहे? ओके, शैशवावस्थेतील जी कारक विकासाची अवस्था आहे त्याचं वैशिष्ट्य कोणतं आहे? बघा, मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्याकडे होत असते. ओके, मुलांच्या हालचालीची वाढ जी काही पायांपासून डोक्याकडे होत असते. स्मरणशक्ती तीव्र असते. स्मरणशक्ती कशी असते? तीव्र असते. 4-6 महिने वयाच्या बालकाला भीती वाटायला लागते आणि या ठिकाणी काय वेळेबाबत संबोध नीट झालेला असतो. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी कुठलं आहे म्हटलेलं आहे? या ठिकाणी काय तर वेळेबाबत संबोध नीट झालेला असतो का? नाही. वेळेचा संबोध कसा काय असणार? ओके, शैशवावस्थेमध्ये आहे. 4-6 महिने या वयाच्या बालकाला भीती वाटते. आता शैशवावस्थेतील कारक वैशिष्ट्य म्हटलंय भीती वाटणार का या बालकाला? ओके, बघा या ठिकाणी 4-6 महिने असतो हे नवीन वातावरणाशी अनुरूप त्या ठिकाणी समायोजन करायला लागतो. भीती वाटणारच हे कन्फर्म नाही आहे. स्मरणशक्तीची काय? स्मरणशक्ती तीव्र असते. शैशवावस्थेत बालकाची स्मरणशक्ती तीव्र असते का हे आपल्याला कळते का? नाही. ओके, चला त्यानंतर मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत असते. आता ही कशामध्ये होते? तर ही भ्रूणावस्थेमध्ये होत असते. कशामध्ये होत असते विद्यार्थी मित्र? तर ही जी आहे ती भ्रूणावस्था असते. ओके, या ठिकाणी भ्रूणावस्था जी आहे हालचालीची वाढ काही पायापासून डोक्याकडे होते ही भ्रूणावस्था आहे. मग हे देखील नाही. तर विद्यार्थी मित्र हा प्रश्न जो होता या ठिकाणी कुठलेही ऑप्शन त्या ठिकाणी योग्य बसत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून हा प्रश्न त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला होता. ओके, चला मात्र या ठिकाणी आपण ॲनालिसिस बघितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? खाली दिलेल्या जीन पियाजे. ओके, खाली दिलेल्या काय? जीन पियाजे यांच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचे टप्पे व त्यातील घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम आपल्याला ओळखायचा आहे. ओके, बघा विकासाचे टप्पे शब्दपूर्व अवस्था, क्रियापूर्व प्रतिनिधित्व काळ, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि बौद्धिक विकासाची अवस्था. तर यामध्ये कोणते घटक असणार आहेत हे आपण समजून घेऊया. ओके, बघा तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा शब्दपूर्व अवस्था म्हणजे काय? तर यामध्ये काय होतं तर काही प्रमाणामध्ये संबोध हे या ठिकाणी निर्मिती होते. ओके, काही प्रमाणामध्ये काय होते या ठिकाणी? संबोध निर्मिती होते का? नाही. या ठिकाणी काही प्रमाणामध्ये नाही. तर यामध्ये विद्यार्थी मित्र काय असणार आहे तर शब्दपूर्व अवस्थेमध्ये काय होते तर मूल चित्ताचे वर्गीकरण शिकायला लागतो. ओके, मूल काय करते? चित्ताचे वर्गीकरण करायला शिकतं. हे असतं संबोधपूर्व अवस्थेमध्ये. त्यानंतर क्रियापूर्व प्रतिनिधित्व काळ जो आहे. ओके, क्रियापूर्व प्रतिनिधित्व काळ जो आहे यामध्ये काय असतं काही प्रमाणात संबोध निर्मिती होते. ओके, क्रियापूर्व प्रतिनिधित्व काळामध्ये काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी संबोध निर्मिती होते. त्यानंतर मूर्त क्रियात्मक काळामध्ये सहसंबंध हा मध्यम असतो. ओके, कुठे? मूर्त क्रियात्मक काळ. आणि बौद्धिक विकासाची अवस्था यामध्ये काय बौद्धिक विकास झालेला आहे. मग बौद्धिक विकास झाला तर समस्या त्या ठिकाणी सोडवता येणार म्हणजेच वैचारिक समस्या त्या ठिकाणी सोडवते. मग पहा विद्यार्थी मित्र या ठिकाणी क ब ड आणि अ. क ब ड अ. ओके, कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय आहे? व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. बघा व्यक्ती विकासामध्ये जो अनुवंश आहे तर अनुवंशाचा अभ्यास हा खूप महत्त्वाचा असतो. मग आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी यापैकी कोणते विधान समर्थन करते असं म्हटलेलं आहे? बालकांचे व्यक्तिमत्व पालक शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा नसतो म्हटलेला आहे. समर्थन करत नाही. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो. हे अगदी योग्य आहे. ओके, जन्मजात स्वभाव जो आहे व्यक्तीचा हा व्यक्तिमत्व विकासात महत्त्वाचा घटक असतो. हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा.
अल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही म्हटलेलं आहे. ओके, कोणत्या दृष्टीने आपल्याला मदत करत? समस्या सोडवताना क्रियाशील राहून समायोजन साधणे, बरोबर आहे. ओके, समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला या पद्धतीने मदत करते. स्वतःच्या कृतीची चिकित्सा करणे, जरूर तेव्हा जाणीवपूर्वक जे आहे या ठिकाणी चुकाची दुरुस्ती करणे, हे देखील बरोबर आहे. तुटक भाग एकत्र करून जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकाची दुरुस्ती करणे, या पद्धतीची मदत करते का? नाही. आणि समस्या सोडवण्याच्या हेतूने विशिष्ट मार्गाची निवड करणे, हे देखील बरोबर आहे. आपल्याला बघा मदत करत नाही म्हटलेलं आहे, मग नाही असणारा पर्याय कोणता आहे? चुकीचाच पर्याय कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 3, तुटक भाग एकत्र करून जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्ती करणे, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, बघा यापूर्वी आपण TET संदर्भात विशेष असे व्हिडिओज, TETच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जे आहे आपण व्हिडिओजच्या माध्यमातून केलेलं आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती जाऊन बघायचे आहे विद्यार्थी मित्र. त्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम हा सुरुवातीलाच तुम्हाला शिकवण्यात आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, परीक्षेला अवधी हा खूप कमी शिल्लक आहे. ओके, या ठिकाणी मोजून 18 दिवस जे आहे या ठिकाणी आपल्या परीक्षेला शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलवरती जाऊन हे सर्व व्हिडिओज यापूर्वीच जे आहे ते बघून घ्यायची आहेत. त्यामध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता या सर्व विषयांचा अभ्यासक्रम हा यापूर्वी शिकून पूर्ण करण्यात आलेला आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला थँक्यू सो मच.